हॅलो, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आता आम्ही निघालो आहे घरी जायला. मम्मी तर बोलत होती राहा करून, तर पण मला आता नेक्स्ट वीक रिटर्न यायचं आहे. तर तेव्हा मस्त 2-3 दिवस राहीन आणि घरी जाऊन कामं वगैरे पण करायची आहेत नेहमीची. आणि तुम्हाला माझा व्हिडिओ मी ब्लॉग टाकले ते कसे वाटतात तर प्लीज मला कमेंटमध्ये नक्की सांगा. कारण मी खूप ट्राय करते चांगले चांगले व्हिडिओ करायचे. तर प्लीज तुम्ही नक्की कमेंट वगैरे करून नक्की कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता आम्ही निघू आणि डायरेक्ट ऑटो आम्ही नाही पकडत, मी बुकच करते ओलामधून आणि गाडीचे पण तेवढेच होतात, मला नाही जमत म्हणून आता ऑटोनेच जाऊ. आणि उद्या मम्मीला पण यायचं आहे हॉस्पिटलमध्ये, टेस्ट वगैरे करायचं आहे आणि माझी मम्मी पण कामाला जाते ना, तर आता मी तिच्यावरच निघते असं आहे. आणि ते माझ्या कॅटूची मस्ती चालूच आहे. तर होतं पण आता मी नेक्स्ट वीकमध्ये आली ना तर मी 2-3 दिवस अजून राहीन. कसं इथे मस्त मोकळं आहे ना, मम्मीच्या इथे गॅलरी वगैरे पण आहे आणि इतकी मोठी खिडकी वगैरे छान वाटते इथे बसून बघायला बाहेर. तिचा मूड एकदम चांगला फ्रेश राहतो. आणि घरी कसं ती उठल्यावर एकदम चिडचिड वगैरे करत असते, बंद बंद असतं त्याच्यामुळे. पण आता नाही, नेक्स्ट वीक येईन तर मी 2-3 दिवस राहीन. काय करते काय तू? ते काय केलेस तू? जायचं ना आता? हां, मामाचे शूज घातला नाही तिने. आता आपल्या घरी जायचं काय तू? हां, घरी जायचं ना आता. बू बू. हां काय? आता तुला तिकडे आतू फिरवणार हा मम्मा, बस झालं आता जायचं. मग येऊ आम्ही मस्त नेक्स्ट वीकमध्ये, मार्गशीर्ष महिन्याचं असेल ना, गुरुवार, लास्ट गुरुवार. काही आहे बाहेरचा व्ह्यू, तिकडे पण आहे गॅलरी. तर छान वाटतं. आणि आम्ही सकाळी लवकर उठतो, कॅटू पण सकाळी 7 वाजताच उठून बसते, दादा वगैरे कामाला जातो ना म्हणून. कॅटू काय घातलेस तू हे आणि तू बिछाण्यावर येतेस? हां कॅटू, ठेव तिकडे बुट प्लीज. ऐकते तू? ती आई ब जय जय करते, कर तू जय जय कर, करून दाखव जय जय कर. हां जय जय, हात जोडायचे, जय जय कर, हात जोडायचे, कर हात जोड. हां कशी घालून असते, कर जय जय, कर जय जय पहिला, दोन्ही हात, जय जय. ते नाही दोन्ही हे हात चटका लागेल काय तू? असे सोडून करा. दोन्ही हात बघ, जोडायचे. असे करा. कुठे जायचं आता? दे. जातोय निघाल. इथे बस ना काय तू, राहू दे शोध मम्मी. चला आम्ही आलोय घरी, आता घरची कामं चालू होतील. आणि इथे बघा, हां इतकं तिला फिरून घेऊन आली आहे तरी पण तिचं रडणं चालूच होतं. तिला बाहेर जायचं होतं आणि इतकी रडत होती. आता ती शांत झाली आहे आणि तिला मी ज्यूस आणला होता, तो आता तिला दिला आहे. आता फटाफट जेवण वगैरे करून घेते आणि पसारा सर्व उचलून घेते, कपडे वगैरे धुवायचे आहेत. ऐकते मी काय बोलते आणि तिला सर्व समजतं बरोबर. काही तिची कंप्लेंट वगैरे काय करते बरोबर ऐकत असते. मग मला सत्वत असते ती, बस अजून काय नाही. तर आज मी साधी सिंपल खिचडीच केली आहे, तर खाऊन घेतो. कंटाळा आलेला आता जेवण करायला म्हणून खिचडीच केली. कॅटू काय झालं? तर चला खाऊन घेतो आम्ही. चल सोनू, आज खिचडी खायची हा काय तू? हा कधी कधी खाल्लं पाहिजे, रोजच हेवी नको ना. कॅटूला बोलते मी, माझ्या स्वतःला बोलते. मम्माने बघ काय केलं. चल चल चल, गरम गरम आहे सोनू.
मी ना आता कॅटूला तिला औषध द्यायचं होतं, तर ती सिरप वगैरे पीत नाही ना, खूप हैराण करते, म्हणजे एकदम रडते. तर माझं मनच नव्हतं तिला द्यायचं. आणि डॉक्टरने तिला सांगितलं होतं की हे सर्व 2 टाईम द्या वगैरे हां. तर मी काल ना इंस्टावर बघितलं होतं एक व्हिडिओ. तर त्यांनी त्या लोकांनी एका कॅनमध्ये असं ना त्याच्यावरती त्यांनी ते सिरप टाकलं होतं आणि ते प्यायला दिलं. तर मी पण विचार केला, चल मी पण ट्राय करते हां. तर आता मी ते ट्राय केलं. मी करणार होते व्हिडिओ, आता नेक्स्ट टाइम तिला देईन ना तेव्हा करेन. तर पियाली ती. मला एवढा हसायला येत होतं, म्हणजे हे काय होतं, कशी पोरं हा. काय काय तू परत तुला प्यायचंय हा. तिच्यासाठी मी इतकं काय काय बनवते, हिची भूकच नाही. म्हणजे आता मध्ये आता खायची वगैरे, पण आता काय माहिती, आता जसं एज ती ग्रो होते तसं एकदम मूड चेंज होतंय तिचं, एकदम बिहेवियर चेंज होतोय, काय नाही काय चालूच असतं. तर मी तर सर्च करत असते की असं का करतात. आता काय मला तेवढा माहिती नाही, पण मी बघते की 2 इयर्स झाले ना, तर त्यांचे तेच टँट्रम्स वगैरे सर्व असणारे पोरं अशीच करतात, जेवणाला फसी असतात वगैरे. तर पण आई लोकांना टेन्शन येतं ना की करायचं काय. आणि ते मी सिरप वगैरे डॉक्टरांनी किती दिले, विटॅमिन्स वगैरे सर्व, पण एकही ती पीत नाही. तर आता मी तेच काल जस्ट बघितलं मी, आणि आता मी तिला दिलं. तर मला एवढं हसायला येत होतं खरोखर. त्या कॅनमध्ये मी वरती टाकला आणि मी असं नाटक केलं प्यायचं, मग तिला दिलं, मग बरोबर पियाली. आता परत एकदा बघते, तर खूप शाणी आहे ती. आता काय चालू आहे हा. तर इकडे ना मी चिकन तंदुरी करायला घेतलंय. इकडे तंदुरी मसाला घेतलाय आणि इथे हंकट घेतलंय. थोडं चालणीमध्ये हे केलंय, पूर्ण पाणी निघालंय, तर घट्टच दही घ्यायचंय. आणि चिकन चांगलं वॉश करून घेते, तर त्याच्यामध्ये ॲड करते. अद्रक लसणाची पेस्ट ॲड करते. टॅटूला पनीर कटलेट बनवते ना, त्याच्यामध्ये एक बटाटा बॉईल करायला ठेवलाय. आणि हा तंदुरी मसाला ॲड करते. आता पूर्ण पॅकेटच टाकते. मिक्स वगैरे चांगलं करून घेते. आणि मी चिकनला ना कट्स लावून घेतले होते, आणि मी एअर फ्रायरमध्ये करणार आहे. तर आता मी मॅरिनेशन करून ठेवलं आहे, 1 आवरसाठी तरी ठेवेन. आणि त्याच्यासोबत ना मी बटाटेसुद्धा मॅरिनेट करून ठेवले. फर्स्ट टाईम करते आहे, बघू हां, टेस्ट करून मी सांगेन कसे झालेत. तर आणि हां, तुमच्याकडे जर एअर फ्रायर वगैरे ओव्हन असेल ना, तर तुम्ही कढईमध्ये पण करू शकता. 30 मिनिट्स स्लोवर ठेवू शकता पॅनमध्ये. आणि आता बघू कसं टेस्ट वगैरे आहे. तर हे तर मी बनवतेच, पण आता मी बटाटे फर्स्ट टाईम करते. ते झाल्याच्या नंतर मी तुम्हाला दाखवेन. शकता तुम्ही, हे बटाटे केलेत मॅरिनेट करून ठेवल्यात, आणि हे चिकन आहे. तर आता हे दोन्ही पण मी 1 आवर ठेवते. जर तुम्हाला अजून माझ्याकडून कोणती रेसिपी वगैरे पाहिजे असेल ना, तर तुम्ही प्लीज मला कमेंट वगैरे करू शकता. कारण मी रोज विचार करते की आज मी काय नवीन वगैरे दाखवू. तर आजचा दिवस फक्त एकदम सिम्पल होता. घरची आपली कामं आणि वाशीवरून आम्ही आलो, आणि नंतर मी कॅटूला घेऊन गेलेली कार्टर रोडला, पण तिने मला खूप हैराण केलं. मग लगेच तिला मी घेऊन आली, आणि मी बोलली चला आता मी चिकन तंदुरी दाखवते करून. तर मी असंच रोज विचार करत असते अजून नवीन नवीन काय व्हिडिओमध्ये दाखवू शकते. तर मी माझ्याकडून तर 100% ट्राय करते. जर तुम्हाला पण अजून काही बघायचं असेल तर तुम्ही प्लीज मला कमेंट करू शकता. खरंच मला खूप बरं वाटेल. तर तुम्हाला आता मी हे, आणि चला मी तुम्हाला हे नंतर दाखवते रेडी झाल्यावर. माकडे तर आता मी कॅटूसाठी करते इकडे पनीर कटलेट. तर एक बटाटा घेतलेला मी बॉईल करून चांगला ग्रेट करून घेतला, आणि पनीरसुद्धा घेतलं ग्रेट करून. तर तुम्हाला मी तर मी ते घेतलं आहे, आणि ह्याच्यामध्ये धना पावडर घेतलं आहे, धना पावडर, गरम मसाला, आणि मीठ टाकलं, आणि कोथिंबीर, आणि मस्त घीमध्ये मी आता ह्याला शॅलो फ्राय करते. बघू खाल्ल्यानंतर. आता हे खाल्ल्यानंतर तिचं नाही, माझं पोट भरणार आहे. आणि कसं बटाटा वगैरे आवडतो ना तिला, तर बघते आता हे देऊन. खिचडी बनवलेली तिने, खिचडी पण नाही खाल्लं. तर आता थोडंसं लाल करून घेते दोन्ही बाजूनी. आता हे तर झालं आहे एकासाठी, आणि तिला देते खायला. आणि माझ्या मॅडमचे कटलेट्स पण रेडी आहे, तर तिला मी देते.
तर आता मी एअरफ्रायरमध्ये चिकन टाकून घेतलं 25 मिनिट्स ठेवायचे. तर आता एका साईडला ना मी 10 मिनिट्स ठेवेन आणि दुसऱ्या साईडला 15 मिनिटं ठेवेन. तर झाल्यावर तुम्हाला दाखवते. तर आता ह्याच्यामध्ये मी बटर ॲड केलं आहे आणि आता हे 15 मिनिट्स अजून ठेवते. मग आहे रेडी खायला. वा, तू खाणार ना कॅटू? तंदुरी खाणार ना? फेवरेट आहे ना तुझं? आणि हो, कॅटू मी कटलेट खाल्ल्यात, तिला आवडलं. आता मी तेच तसंच करत जाईल ना, कारण त्याच्यामध्ये पनीर आहे, बटाटा आहे, तर ते चांगलं हेल्दीच आहे, चांगलं प्रोटीन आहे. आणि तसं चिकनचं पण खाणार ना कॅटू? तिला चिकन वगैरे पण आवडतं, तर ते करेन. पण तिच्या मूडवर आहे, तिला जेव्हा खायचं असेल तेव्हा ती खाते, पण आता तिने खाल्लं. आता इथे 25 मिनिट्स झाले आहेत आणि तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट झाली आहे. टेस्ट करून मी बघितलं, एकदम परफेक्ट कुक झाल्या. खूप छान झालंय, खूप छान झालंय. आणि आता इकडे मी बटाटे ठेवलेत.